क्या कहना चाहोगे आज के इस आंदोलन के बारे में, क्या है पूरा मामला? आज महाराष्ट्र वुमेन विद्यार्थी सेना की तरफ से जो बीएमसी स्कूल में जो बच्चे पढ़ते, गरीब बच्चे पढ़ते, उनका गणवेश का विषय था, इलीगल स्कूल कोचिंग क्लासेस का विषय था, प्राइवेट स्कूल थे उनकी मनमानी कारोबार उनका विषय था, हमारे स्पोर्ट्स पर्सन है तो नेशनल लेवल स्टेट लेवल के जो बच्चे खेलते हैं उनको महापालिका अनुदान टाइम पे नहीं मिलता है, बच्चों का गणवेश हो या फिर हमारे शिक्षक का विषय हो, ऐसे कई सारे विषय थे। आज आयुक्त साहब हमारे सम्माननीय जिलाध्यक्ष अविनाश साहब आए थे, तो उनके साथ में आज आयुक्त साहब के साथ चर्चा हुई और जल्द से जल्द जो हमने मांग की थी वो मांगे पूरी करेंगे। अभी जो यहाँ पे अतिरिक्त आयुक्त केबिन में जो कुछ हुआ, जो मामला हुआ, उसके बारे में सचिन बनाए। आज महानगरपालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आमचे नेते अविनाशदादा जाधव येणार होते, याची वेळ पहिलीच आम्ही घेऊन ठेवली होती। पोलिसांनाही तसं कळवलेलं आणि पत्रकार परिषद होती, त्यामुळे पत्रकार बांधवांना पण कळवले होते। पण ज्या वेळेला आमचे नेते अविनाश जाधव साहेब पहिल्या गेटवर आले, जो मुख्य गेट आहे त्या गेटवर पहिल्यांदा अडवण्यात आलं, तिथून 10-12 जणांना सोडलं। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितल्यानंतर दुसऱ्या गेटवर जो मुख्य गेट आहे महानगरपालिकेचा आतला त्या गेटवर थांबवण्यात आलं। त्यानंतर पुन्हा तिथून आम्हाला एक 10 मिनिटांनी सोडल्यानंतर मुख्य आयुक्तांच्या दालनात ते बाजूला मीटिंग रूम आहे तिथेही आम्हाला थांबवण्यात आलं। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचा अपमान करायचा प्रयत्न करत आहे, म्हणून आम्ही आता अतिरिक्त आयुक्त यांच्या केबिनमध्ये आलो होतो। त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की जर आमच्या नेत्यांचा अपमान होणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत। या अगोदर तुम्ही पाहिलं असेल जे तिवारी म्हणून नगरसेवक आहेत, भाईंदर वेस्टलाच प्रकरण घडलं होतं 6 महिन्यापूर्वी, अशोक तिवारी, त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय, पण आमदारांच्या दबावामुळे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही। तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अशोक तिवारीचा, तो पाहिला असेल तर मी पुन्हा एकदा आठवण करतो। त्यांनी अनधिकृत बांधकाम तोडताना जे प्रभाग अधिकारी होते किंवा अतिक्रमण अधिकारी होते ते त्या ठिकाणी गेले असता त्यांना शिवीगाळ केली होती, त्यांना धक्काबुक्की केली होती, पण महसुबा ही सुरक्षा रक्षक आहे यांनी कुठलाही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल केला नाही। त्यांना शिवी अशा प्रकारे दिली आणि त्याचा व्हिडिओ जसं 56 देशामध्ये शिंदे साहेबांच्या सरकार स्थापन झालं तसं हा 56 देशामध्ये व्हिडिओ गेला होता आणि हा व्हिडिओ गेल्यानंतर पण यांना अधिकाऱ्यांना आणि जे मसुबा कर्मचारी आहेत त्यांना शिवीगाळ केली तरी त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत म्हणून गुन्हा दाखल होत नाही। मी एक सांगतो आयुक्तांना की तुम्ही समान कायदा वापरा, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय देतात, म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलो होतो। आम्ही 15 मिनिटाची वेळ दिलेली, आम्ही ठिय्या मांडला होता, 15 मिनिटाची वेळ दिलेली, त्यांना शोकॉस नोटीस काढावं, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी